बुग्गू हर्ष मम्मा बाई काय सुगंध सुटला मस्त छान. काय म्हणते मूग डाळचा चिला. हम्म? मूग डाळचा चिला. जरा जोश मध्ये. मूग डाळचा चिला. मूग डाळीचा चिला. दिस साऊंड्स बेटर आहे ना. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग. स्कूलला जायचे ना. चला 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 उठा, आंघोळीला चला पटकन. ना आंघोळ नाही करायची का? चला आंघोळीला उठा पटकन, पाणी काढले गरम गरम. पाहिजे. So someone is ready for the school, friends, and the one who's ready, her dad is having a coffee, and he's not going to share with her. Do you want to have coffee? Do you want to have coffee? Say yes. Say yes, beta. Yes. She's even feeling sleepy a bit. Bitter. जा नाश्ता करून घे. मम्माने काय दूध मी पिऊन टाकलं बेटा, सगळं घेतलं, आता दूध नाही बाकी आहे. तू काय खाणार आहे? मम्माने काय बनवलं तुझ्यासाठी? मी दूध पिते. अरे कोणचं दूध पिणार? दूधच नाहीये घरामध्ये. मी हे पिऊन बघ, ह्याचं दूध मी वापरून टाकलं. कुठे गेलं माझं? ते कुठे गेलं? ते धुवायला टाकलं. काय ग तुझं? खराब झालं होतं ना, धुवायला टाकलं. काय मागते? त्याच्यावरचं झाकण ते. अच्छा ह्याचं काय टिफिन मधलं? ए तुला एक टाको काय मग दे ना. टाकोचे काटले दादाला. टाकोचे काटले. ते कोणची बुकट? हळू बेटा, हळू हळू. ओ वाव यार, कमॉन. कोणी बनवलं ते? मिनी. वाव, सो ऍक्युरेट बेटा. किती छान दिसतंय ते असं शेप. मग पाऊस केला. तुझ्या ती काय बोलतीये? पाऊस केला. असू दे, तरी पण हेच घाल. शूज नाही घालायचे. सॉक्स नाही घातले. बेटा राहू दे, हे मंडे पासून घालून बघूया. आज पाऊस नाही झाला तर मग शूज घाला. पावसाळ्यामध्ये सँडलच घाला बेटा. खूप झालं लोकांना. हा चष्मा असा दिसायला छान तर दिसतोय फ्रेंड्स, बट कसं माहितीये, हे ना माझ्या या साईडने आहे ना, माझ्या डोळ्याचं रिफ्लेक्शन दाखवतंय, म्हणजे आरसा असल्यासारखं. कमाल आहे यार. मला वाटलं कमॉन एवढं 2000 तर काहीतरी असेल, बट अलगच आहे. म्हणूनच एक लवकर मी पुन्हा लेन्स कार्ट मध्ये किंवा दुसरीकडे बघेल 1000, 1500, 2-3000 पर्यंतचा एक असा चष्मा जो एअरवाला असतो ना, म्हणजे ट्रान्सपरंट प्लास्टिक टाईप. आज पण बघा, पंखा नाही ना काय नाही, मी गरमीत बसलो इकडे. आणि सारखं इथं बसून बसून ना त्याचाच विचार होतो की कसल्या, आता मी आपलं फॅमिली ब्लॉग बघतात म्हणून मी ते शब्द उच्चारू शकत नाही. आता मला खूप इच्छा आहे 2-3 शब्द बोलायचे. कसल्या अशा माणसाला काम देऊन बसलोय आम्ही. हा ना काय कॉल उचलतो ना काय मेसेज. कधीतरी त्याच्या मनात आलं की असं वाटतं यार, कमवून अजून किती दिवस यार. स्वतःला लाज असली पाहिजे यार. काय हेतूने मग असं वाटतं की त्याला उगाच ते वरचे जे अमाऊंट आम्ही पे केली ते उगाच. कारण की ह्याच्या अगोदर किचनचं पण काम केलेलं, कॅबिनेटचं. तर त्या माणसाने किती घेतलेले पूजा? 60,000 5-6 हजारच ऍडव्हान्स मध्ये घेतलेलं. आणि त्याच्यानंतर काम झाल्यावरती त्यांनी पैसे घेतले. हा काय करतोय यार? हे काय? हे काल पण 1 तासाचं काम केलंय फक्त. ते डिस्टेंपर का काय मारलंय ते 1 तासात ते करून तो निघून गेला. बाकीच्या दिवसात काय नाही, त्याला फोन करतोय उचलत नाही. संध्याकाळी बोलतो की वो लाईट बिटाने मला आ जाएगा. कभी आता फोन करतो तर परत रिस्पॉन्ड नाही. आणि ते घेतलं आणि ते दिलंय ना, मला असं वाटतं हे एवढं करूनच आहे ना त्याला बस. नको भाई तू नको, मी दुसऱ्याकडून करून घेतो काम असं. पण ते त्याला वरचे दिलेत ना मी 15,000 रुपये एक्स्ट्रा, ते मला त्या जीवावरती लागले बेफालतूचे. काय वाजलं? मशीन मध्ये सरकला की काय? हा हा हा. लाइट आएगा तो पीओपी वाला आके गाला कटिंग करेगा। पर अपना लाइट तो है घर पे. तो मेरे को 5 बजे तक लाइट आ जाएगा। बोलना 5 बजे का टाइम किया है। अपने घर पे लाइट है पर. वो लाइट सीलिंग लाइट। अच्छा
हाँ जो ऑर्डर डाले ना अपन 6 पीस का, हम्म, नहीं इसके लिए मैं बोला आपको कहीं जाना तो जा सकते हो, मैं 5 बजे तक लाइट आएगा, मैं तो उसको सुबह सुबह कल भेजूंगा, सुबह सुबह लाइट भी पर लगाऊंगा, वो- सुबह कल सुबह सुबह, अरे भाई आप सोचो ना, एक एक दिन कुछ काम ही नहीं हो रहा है। कल का भी वो 1 घंटा आके सिर्फ काम करके चले गया। हाँ तो लाइट का गाली थी, क्या लाइट का कल फ्राइडे था ना, कल वो गया ही नहीं मार्केट, आज गया है मार्केट टीव्ही में, युनिटचं त्याला पण ड्रॉवर नाही पाहिजे. यार माल आया की ते मी तर जस्ट आत्ता ऐकलं पूजाकडून की तिने बुग्गूसाठी एक गिफ्ट ऑर्डर केलं आणि ते मला आता समजलं. गिफ्ट ऑर्डर केलंच नाही. बुग्गूला माहिती आहे ती गिफ्ट काय आहे ते. माहितीये म्हणजे मलाच नाही माहिती. फक्त बुग्गूला दाखवून ऑर्डर केलंय ते. आणि ते ती बोलली की ती शाळेतून यायच्या अगोदर ते यायला हवं. पण ते येईल की नाही माहिती नाही. ते मला हे पण नाही अरायव्हिंग टुडे दिलंय, बट ते कधी येतं पण असं भरोसा नाही मला. आलं पाहिजे. आता तिला यायला अजून 2 तास आहेत. त्याच्या अगोदर आलं तर मग तिला सरप्राईज देता येईल का, साईट तिथंच घेऊन जायचं. घेऊन का जायचं घरात? काय असतं? ठीक आहे, बघूया ते गिफ्ट येत आहे का अगोदरच बुग्गूसाठी. पण तिच्यासाठी तरी सरप्राईज आहे ना, का तिला माहिती आज येणार आहे. नाही तिला ते नाही माहिती आज येणार आहे. ते रोज विचारते मम्मा कधी येणार आहे करून, पण तिला आता काय सांगू मी. छान छान रेडी झाली आहे पूजा. काय रेडी झाले? चल मी जातो बुग्गूला घेऊन येतो. ओके. भाव्याचं जे गिफ्ट होतं अजूनपर्यंत काय आलं नाही. आय थिंक ते संध्याकाळपर्यंत येईल. आताच तिने मेसेज पण चेक केला बट नाही आलं. तू पण येते आणायला? नाही. हा ही पूजाची सनस्क्रीन ही गळ्याला लावायची का? मस्त हवा येते. बघ बरोबर लावली. हा नाकाला काय येते? सुटली पोरीची शाळा तोपर्यंत, काफी आहे ना? मेकअप करेपर्यंत. केसांसाठी काय थोडस ऑइलिंग करू. ए बाय जा, तिथे कोणती आई नाही बघणार आहे तुला. जा. अरे तसं नाही पागल, थोडस स्किन केअर आणि हे कडे लक्ष दिलं पाहिजे यार. काय सांग आपण कुठे चाललोय? कुठे चालला आपण? अरे तू सांग कुठे चाललोय. चप्पल घ्यायला. हा तर काल मी फ्रेंड्स बुग्गूला संध्याकाळी प्रॉमिस केलं की मी तुला चप्पल घेऊन देईल, म्हणून तिला मी डायरेक्ट स्कूल मधून सुटलं बघा इथं. प्लॅन पोस्टपोन फ्रेंड्स. घरी जाऊन सुसू करू आणि मग परत येऊ. हा ते ना बाटू डोळा तुटले. हा मग ठीक आहे. पहिला आता चाललोय ना आपण, घरी चाललोय ना. चप्पल काढून टाक आताच. आताच चप्पल काढ. मी चप्पल घ्यायला राहते. कसली चप्पल? अरे काल मी तिला बोललेलो की आज स्कूल मधून येत आहे तर तुला चप्पल घेईन मी. ठीक आहे, पण तिला भाव्याची टीचर मला काय सांगत होती काय सांगू? कि भाव्या बहुत देर से बता रही थी मेरा इंस्टाग्राम देखो, मेरा इंस्टाग्राम देखो. आणि मग त्यांनी भाव्याच्या रील्स बघितल्या भाव्याच्या अकाउंटचा. त्यामुळे तो बोलत होता अच्छा आहे, म्हणजे सगळं म्हणजे सांगत होते की भाव्या असं करते, म्हणजे भाव्या आपलं चॅनल इंस्टाग्राम स्वतःच प्रमोट करते. वाव. ही आमचे सांगणारच नाही. हो, मग टीचरनी सांगितलं मला की ती बोलत होती मेरा रील्स देखो करून. की काय पण ते नाही आलं. हा ते चालू. अच्छा. हा एक सेकंड. हो, हे आपण एक्सपेक्ट करत होतो फ्रेंड्स बुग्गू स्कूल मधून येण्याचा पहिला. बट ठीक आहे, आज जशी ती अरे तिने बघितलं पण दरवाजा बंद कर. विचार काय? आता नाही शूज, आता सायकल. आता मला सांग, शूज हवे की सायकल हवी? काय वाजताय ते बेटा? हे मम्मानी भाव्यासाठी गिफ्ट आणलं. हे घे पकड. बाहेर आपण फोडूया. चला 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 चला. पहिला जरा इन्स्टॉल करावं लागणार आहे. थांब जरा. हो, झाडी आहे सायकल. वाव, ही तर मला आवडली यार पर्सनली. मला आवडली. हे बरं आहे यार, म्हणजे पटकन होतंय. थांब 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 जरा, थांब जरा. म्हणजे पुढे काय बसवायचं होतं ते? ते काय बघ, ते स्क्रू टाईट करावं लागेल हँडलला. नाही डायरेक्ट आहे. नाही हँडल फिरतोय ना असा. हा. जा बेटा खेळून दाखव. थांब एक सेकंड थांब, एक सेकंड थांब. पण आपण तिच्यासाठी रस्ता बनवूया. प्लीज 1 सेकंड साईड लावा. इकडे या.
तुम्ही पण एक सेकंड इकडे या. पूर्ण एक ट्रॅक, एक स्ट्रेट ट्रॅक आहे फ्रेंड्स बुगूसाठी. बुगू एक स्ट्रेट राऊंड मारून दाखव. आणि कसा मारणार ते पण, तू त्या दिवशी हात सोडून कसं चालवलं. बॅलेन्सिंग दाखव तुझी. ए आवाज अंशुमन, थांब 1 मिनिट. Oh my god. वो जब भी इस पे चढ़ता है ना बंद हो जाता है. उतर नीचे इसके पनवदी ठेव. दे इथे ते. मम्मा सायकल चालवायची आहे. हे वर करायचं रे तिच्या हाईट नुसार असं. हा धर बस. आणि मग हे पूजा लॉक करावं लागेल. हे फिरव. थांब हे फिरव. मग पकड बेटा तसं. हा आता फिरव. हा फिरवलं मी फिरवलं. लेट्स पुट ऑन द ऑइल लाईट्स. नाही रे, अरे नाही रे, मोठी झाली पूजा तिच्यासाठी. पडलं पण. लावते. इकडे आण. चलो. उलट झालं. मला काय शिकवलं आयुची बड जय. ह्याच्या मदतीने आपण ते स्क्रू टाईट करून टाकले. गुगल लवकर एक राऊंड मारून दाखव बेटा, फास्ट. उतर ना. 1 2 3 स्टार्ट. बघ ना ते विमानासारखं. नित्तिका लावली. तू सायकल चालव. नित्तिका लावली. बाहेर गेले होते का? भाजी आणायला. मला पण घेऊन जाते ना. हा ठीक आहे, नंतर घेऊन जाते. मी कुठे गेली होती? हो. मी सायकल घेऊन गेली. ओके. आवडली तुला? आपण किन हेल, मी 2 मिनिटं असं काय बसलो इकडे विदाऊट पंखा. तिचं ते क्रीम बीम सगळं धुवून निघेल. अजून 1 मिनिटं जरी थांबलो तरी. मी जातो बाबा आतमध्ये पंख्यात बसायला. फोल्ड करायचं ते बघ ना. हा चल आपण हे सगळं रिपेअर करून घेऊ. टाईटम टाईट पण जे पण येते. करायचं बघ. ते खालून वाटतं काहीतरी फोल्ड करायचं. काय फोल्ड करायचं. अरे हे खाली बंद करायचं. हे असं खाली खाली करायचे. हे बघ ना इथे हे दिलं ना बटन. हे बटन दाबायचं आणि बंद कर. झालं. तिचा अजून पाय बसला नाही त्याच्यावर. थोडा वेळ बंद करू काय? कर कर. चालते. अरे अरे साईड. साईड. हे मी असं आवर्जून पूजाला सांगतोय, पण मला वाटतं तुमच्यासोबत पण हे शेअर करू की ती भावेने आल्यावरती मी विचारलं, बेटा तू आपलं रील्सचं अकाउंट म्हणजे रील्सचं पेज प्रमोट करत होती? ती म्हटली हो. तर तिने नेमकं कुणाचं प्रमोट करत होती म्हणजे तरी? रील्स बघा तर बोलली, बट कुणाचं बघा बोलली बेटा? दादाचं. आणि कोणतं? दिवाना ना व्हिडिओ काढत होते ते. ते मी गाणं बोललेलं ना, दीवाना दीवाना दुनिया, ते गाण्याची रील बघायला. तो नाही दिवाना, तो दिवाना. अच्छा ते डान्स वाला मैं तेरा ते. ते अच्छा ते रील बघायच्या पाठी लागलेली. काय माझ्या स्कूल पुढे सरक. बोला थंड थंड केलं. बोलाव छोटच आहे. लंच टाइम फ्रेंड्स. आणि लंच करता करता आपण पूजाने नवीनच चालू केलं बघाय. खूप विचार विमर्श करून आपण होम अप्लायन्सच्या कोलॅबसाठी अग्री गेलो होतो. आणि ते एक्सपेक्टेड नव्हतं, बिकॉज आम्ही 2 ते 3 वीक अगोदर हा म्हटलो होतो. तर आणि ते आले. फर्स्ट टाइम डुईंग अ कोलॅब फॉर अ होम अप्लायन्स. तर बघू हे कसं बनतंय, काय बनतंय. आय विश की आपण हे प्रॉपर डिलिव्हर करू शकू. अँड दिस विल बी द प्रोडक्ट. काय ते कसं आहे, काय फंक्शन आहे ते तुम्हाला रील किंवा युट्यूब शॉर्ट्स वरती दिसेल. सांगूच हे कम्प्लीट झालं आणि कशावरती येईल त्याच्याबद्दल. अँड दिस इज ॲक्च्युली व्हेरी कॉस्टली.
स्क्रिप्ट आणि हे आणि ते सनस्क्रीन मुळे मी हिच्यापेक्षा जास्त गोरा दिसायला लागलो. हा तुमच्याकडे काय आयडिया स्क्रिप्ट वगैरे काय? ते आमचं कामच नाही. आमचं काम काय, डायरेक्टर जे सांगणार ना ते फॉलो करायचं.